आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा वेलकम। वेदा, मी आणि बडीने सगळं सजवलंय। ओ, एक जण राहिलच की, अनन्याताई। त्यांनी खूप मदत केली ही रूम सजवायला। मीरा, तू खूपच फास्ट निघालीस ग। मी आपल्या गावच्या बाजूने फेरफटका काय मारायला गेलो, तोवर तू या घरची सून सुद्धा झालीस। हरी, आई, ये ना तू आतमध्ये। आई, आता तू माझ्या सोबत राहायचं इथे। आपण रोज रात्री छान छान गप्पा मारूया। पण रोज एक गोष्ट सांगावी लागेल। आधी तू माझी फ्रेंड होतीस आणि आता आई पण झालीस। थँक्यू। मला पण तुझ्यासारखीच आई पाहिजे होती, पण तू मला सोडून गेली असतीस तर माझं काय झालं असतं। आता तू मला कुठे सोडून जाऊ नकोस। वेदा, मी तुला कधीच कुठे सोडून जाणार नाही। तू माझी आई झालीस ते माझ्या अंबिका आईला पण कळालं असेल ना। तू म्हणाली होतीस ना, आकाशामध्ये बघून बोललं तर देवा घरी गेलेले आपले आई बाबा आपल्याला बघतात। चल माझ्यासोबत, मला माझी नवीन आई माझ्या अंबिका आईला दाखवायची आहे। चल चल। आई, ही बघ माझी नवीन आई। ही पण माझ्यावर तुझ्यासारखंच प्रेम करते। अंबिकाताई, मी जे केलं ते योग्य केलं की नाही मला खरंच माहित नाही, पण मी हे सगळं फक्त आपल्या वेदासाठी केलं। अंबिकाताई,
मी तुम्हाला वचन देते, घरातले सगळे लोक वेदाच्या जीवावर उठले असले ना, तरी मी कोणालाही तिच्यापर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. मी तुमच्या वेदाला माझ्या जीवापेक्षाही जास्त जपणार आहे. मीरा, आत्ता या क्षणी माझ्या एवढी सुदैवी दुसरी कोणीच नाहीये ग. ते म्हणतात ना, माय मरो आणि मावशी जगू, त्याच खरं ठरलं. तू वयाने माझ्यापेक्षा लहान असलीस ना, तरी मनाने माझ्यापेक्षा खूप खूप मोठी झालीस का, खूप मोठी झालीस. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, हं? सगळं ठीक होईल. मी तुम्हा दोघींनाही जपणार आहे. मंजिरी, माझ्या चितेची लाकडं रचून आली आहेस तू. एक मनुष्य आणि एक आत्मा एकत्र यायला नको, पण तू तिला घरात सून म्हणून प्रवेश करू दिलास. तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळणार मंजिरी. ज्या मनुष्य आणि आत्म्याला विभक्त करायचं होतं, त्यांना तू घरात आसरा दिलास. तुझा गाफीलपणा आपल्याला किती भोवणार आहे याची कल्पना आहे का तुला? गाफील मी नव्हते, गाफील तू होतीस. ती अंबिका त्या मांत्रिकाच्या तावडीतून सुटली हे तू मला सांगणं अपेक्षित होतं. ते जर का तुम्हाला आधीच सांगितलं असतंस तर मला काहीतरी करता आलं असतं. कवडी माझ्याकडे होती म्हणून मला ती अंबिका दिसली, तरी तुझ्या भरोशावर राहिले असते तर तिने माझा काटा कधीच काढला असता. त्यामुळे हा माझा गाफीलपणा नाही, तुझा नाकर्तेपणा आहे, तुझा. म्हणजे रे 16 संस्कारांपैकी पवित्र असा लग्न संस्कार तुझ्या घरात पार पडत असताना माझ्या शक्तीवर काही मर्यादा आल्या होत्या, काही बंधन होती. त्यात आता एक आत्मा आणि एक मनुष्य एकत्र आले. याचा अर्थ तुझ्या ध्यानात येतोय का मंजिरी? आपल्या शक्ती आणखी क्षीण होत जातील. मंजिरी, सावध हो. अशाने आपण आपला अंत ओढावून घेऊ. तुला जपणार